एक ऑफिस बॉय जिथं कामाला आहे तिथल्या विकृत मालकाच्या लैंगिक चाळ्याचे व्हिडिओ त्या ऑफिस बॉयच्या हातात येतात. ते व्हिडिओ पाहून ऑफिस बॉयच्या डोक्यात एक प्लॅन येतो. त्या प्लॅननुसार तो या व्हिडिओच्या मदतीनं स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्याच्या दृष्टीनं पावलं टाकतो. मात्र फासे उलटतात आणि ऑफिस बॉयला फायदा होण्याच्या जागी एक असं कांड जगासमोर येतं ज्यामुळं महाराष्ट्राची मान देशामध्ये शर्मेनं खाली जाते. त्या ऑफिस बॉयचं नाव होतं नीरज जाधव. तर ज्या नराधमाचा चेहरा या प्रकरणानं पुढं आला त्याचं नाव आहे कॅप्टन खरात. नीरजच्या या कृत्यानं नराधम खरातचा चेहरा तर फाटलाच आहे, पण त्याच्यासोबत त्याला गुरुमौली म्हणणाऱ्या आणि त्याच्या दरबारात जाऊन डोकं टेकवणाऱ्या राजकारण्यांचे बुरखे देखील फाटलेत. कोण आहे हा चेहरा नक्की आणि त्यानं काय केलंय ज्यामुळे हे व्हिडिओ बाहेर आलेत, हे सगळं जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. एका आलिशान ऑफिसच्या केबिन बाहेर बसलेली लोकांची प्रचंड गर्दी. त्या ऑफिसमध्ये खरात नावाचा विकृत आपल्यासमोर आलेल्या एका भाविक महिलेला ओम नमो नारायणी या मंत्राचा जप करायला लावतो. तिला पाठमोरी उभी करत पवित्र मंत्र म्हणत असतानाच एका बाटलीमध्ये लघवी करतो. हा सगळा किळसवाना प्रकार कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होतो. हे घृणास्पद कृत्य करताना त्या खरातला केबिनच्या बाहेर बसलेल्या लोकांची कसलीच लाज वाटली नाही. बाहेरच्या लोकांपैकी जर कोणी दरवाजा उघडला आणि आपल्याला या अवस्थेत बघितलं तर या गोष्टीची भीती देखील खरातला वाटली नाही. त्यावरूनच हा खरात किती निर्ढावलेला होता आणि किती विकृत होता याची कल्पना येते. खरं तर या प्रकरणामध्ये खरात नावाचा हा इसम एकटाच दोषी नाहीये. या विकृतासोबतच तो प्रत्येक माणूस दोषी आहे ज्यानं या माणसाच्या भोंदूपणावर विश्वास ठेवला. महिलांसोबत असे चाळे करत असताना त्या केबिनच्या बाहेर बसलेला प्रत्येक एक माणूस या प्रकरणात दोषी आहे. हा प्रकार माहीत असूनही त्यावर मूग गिळून बसणारेही तितकेच दोषी आहेत आणि आपण सगळेजणही या प्रकरणात तितकेच दोषी आहोत. या प्रकरणात खरं तर नीरज नावाचा मुलगा या घटनेच्या केंद्रस्थानात आहे, पण ज्याला ग्रे शेड म्हणतात अशा ग्रे शेडमध्ये हा मुलगा सध्या आहे. असं म्हणतात, ग्रे शेड म्हणजे काय तर त्या मुलानं केलेलं कृत्य हे जरी स्वतःच्या आर्थिक हेतूनं केलेलं असलं तरी त्या कृत्यातून खरात नावाच्या विकृत नराधमाचा खरा चेहरा पुढे आला. नीरज या विकृत कॅप्टन खरातच्या ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून कामाला होता. या दरम्यान काम करत असताना त्याला खरातच्या चाळ्यांबद्दल कल्पना आली होती. त्यामुळे खरातचे सगळे चाळे त्याने स्वतःजवळ रेकॉर्ड करून ठेवलेले. थोडक्यात खरातचा अशा अश्लील कृत्यांचा व्हिडिओचा स्टॉकच नीरजनं आपल्याजवळ ठेवला होता. नीरजनं आपल्या मित्रांच्या मदतीनं या व्हिडिओच्या माध्यमातून खरातकडून पैसे उकळण्याचा प्लॅन बनवला होता. नीरजनं त्या दृष्टीनं प्रयत्न देखील केलेले. नीरज आणि त्याच्या साथीदारांनी वादग्रस्त क्लिपच्या बदल्यात खरातकडं 5 कोटींची मागणी केली होती. मात्र खरातकडून या गोष्टीला कुठलाच प्रतिसाद आला नव्हता. खरातकडून आपल्याला आर्थिक फायदा होत नाहीये हे लक्षात आल्यावर नीरजनं या व्हिडिओमधील शिर्डीतल्या एका 24 वर्षीय महिलेला व्हिडिओचा स्क्रीनशॉट पाठवून त्या बदल्यात पैशांची मागणी केली. त्या महिलेने त्यानंतर घाबरून खरातशी संपर्क केला. मात्र खरातनं त्या महिलेला नीरजच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचा सल्ला दिला होता. पण शिर्डीतील ही महिला एका प्रतिष्ठित घराण्यातली होती आणि खरातचं शिर्डीत वारंवार येणं होत होतं. या दरम्यानच खरातची त्या महिलेशी शिर्डीत ओळख झाली होती. पण या महिलेकडून कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायदा आपल्याला होत नाहीये हे तोवर नीरजच्या लक्षात आलं होतं. यानंतर नीरजनं सिडकोमध्ये राहणाऱ्या एका विवाहितेच्या मेहुणीला त्या विवाहितेचा व्हिडिओ पाठवला. यावर मेहुण्यानं आपल्या मेहुणीला विश्वासात घेऊन सगळा प्रकार विचारला आणि तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत त्यानं तिला पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायचा सल्ला दिला. घाबरलेल्या महिलेला आपल्या शब्दानं मेहुण्यानं बळ दिलं आणि पोलीस स्टेशनमध्ये नीरजच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेला आणि तिथूनच पुढे या कॅप्टन खरातच्या कृष्णकृत्याचा सगळ्या जगासमोर भांडाफोड झाला. या प्रकरणामध्ये खरं तर सिडकोतील पीडितेच्या मेहुण्याचं कौतुक करायला हवं. कदाचित त्याच्या जागी दुसरं कोणी असतं तर लोकलज्जेपायी त्यानं मेहुणीला शांत बसायचा सल्ला दिला असता. मात्र त्यानं मेहुणीला खंबीरपणे मी तुझ्या पाठीशी आहे असं आश्वासन देत या खरातच्या विकृतीला वाचा फोडली
आणि समाजासमोर त्याचा खरा चेहरा आणला. या प्रकरणात राज्य सरकारनं स्थापन केलेल्या SITचं नेतृत्व आता डॅशिंग लेडी सिंगम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजस्विनी सातपुते यांच्या हातात दिलेलं आहे. तेजस्विनी सातपुते यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता आता त्या घटनेतील सर्व पीडितांना त्या न्याय मिळवून देतील अशी आशा उंचवली. या संपूर्ण घटनेत खरं तर नीरज हा विलन आहे. त्याला ग्लोरीफाय करण्याचा आमचा कोणताही हेतू नाहीये. पण कुठे ना कुठे नीरजनं स्वतःच्या स्वार्थापायी का होईना केलेल्या कृत्यामुळं या खरातचा भांडाफोड झालाय हे नाकारता येत नाही. आणि खरात सोबतच त्याला गुरुमौली म्हणणाऱ्या राजकीय प्रस्थापितांचे चेहरे देखील यामुळेच राज्यासमोर आले. खरं तर खरातचं हे सगळं कांड यापूर्वीच राज्यासमोर आलं असतं. त्यासाठी नगरमधील एका स्थानिक दैनिकासाठी पत्रकार म्हणून काम करणाऱ्या दत्तात्रय खेमनार यांनी वृत्तपत्रांमध्ये कॅप्टन भोंदूबाबाकडून महिलांचं शोषण असा लेख लिहिला होता. मात्र त्यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या दत्तात्रय खेमनारला फोन करून धमक्या दिल्या होत्या आणि या प्रकरणात पोलीस स्टेशनला सुमोटो याचिका दाखल करून घेण्यासंबंधी रुपाली चाकणकर यांनी पत्रव्यवहार केला होता. या प्रकरणात कॅप्टन खरात यांना सुरुवातीला रुपाली चाकणकर यांनीच वाचवलं होतं. खरातचा चेहरा उघडा पाडणाऱ्या पत्रकाराला त्यांनी धमकावलं होतं. मात्र कॅप्टन खरात यांच्याच ऑफिस बॉय नीरजकडून आता हे सगळं प्रकरण उजेडात आलंय. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? या घटनेतल्या पीडितांना न्याय मिळेल का? मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.